मी परत एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की या शहराचा विकास करण्यासाठी आपण मला एकदा आपलं बहुमोल असं मत 2 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून मला परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी। संपूर्ण कोल्हापूर शहर हे सुशोभित करण्याचा आमचा प्रयत्न राहील। देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे, देश ज्यावेळी महासत्ता बनायचा आहे त्यावेळी आपलं राज्य देखील मोठं झालं पाहिजे, यासाठी मित्राई संस्था काम करते। पहिला प्रकल्प आपण हातात घेतला तो कोल्हापूरचा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा, की वर्ल्ड बँकेनं 2700 कोटी रुपये त्याला मंजूर केले आणि राज्य शासनानं 500 कोटी रुपये मंजूर केले आणि 3200 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आता लवकर सुरू होतो। 5-5, 6-6 फूट या ठिकाणी मला वाटतं पाणी घराघरात शिरलं होतं, हे पुढच्या काळामध्ये शिरणार नाहीये। रंकाळ्याच्या मध्यभागी आपण म्युझिकल फाउंटन कारंजा 5 करोड रुपयाचा कारंजा त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भगिनींसाठी जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, पूर्ण या हयातीमध्ये राज्याच्या कुणी आणली नाही। ही योजना सुरू असताना विरोधकांच्याकडून आमच्यावर आरोप होतोय की निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार, कल्याणकारी योजनांचं राज्य हे आता आहे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। विरोधकांना मात्र टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही। अनेक मंत्रिपद अनेकांनी भोगली, अनेकांनी पालकमंत्री पद भोगली। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। पूर परिस्थितीवर बोलत असताना या ठिकाणी मला आपल्याला अत्यंत सांगताना आनंद होतोय की ज्या मित्रा या संस्थेची स्थापना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे तशी राज्यामध्ये मित्रा ही संस्था काम करते। नीती आयोग कशा करता स्थापन केलेला आहे तर थिंक टँक म्हणून नीती आयोग स्थापन केलेला आहे। राज्यामध्ये मित्रा या संस्थेचं काम अत्यंत चांगलं सुरू आहे। मित्रा ही थिंक टँक राज्याची आहे आणि हे राज्याचं काम करत असताना देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या राज्याचा विकासाचा वाटा इतर राज्यांच्या मानानं अतिशय जास्त आहे आणि म्हणून हा असाच राहावा। देश ज्यावेळी महासत्ता बनायचा आहे त्यावेळी आपलं राज्य देखील मोठं झालं पाहिजे, यासाठी मित्रा ही संस्था काम करते। अर्थात राज्य मोठं होत असेल तर होणारं नुकसान टळलं पाहिजे आणि या हेतूनं मित्रा या संस्थेची आपण स्थापना करत असताना पहिला प्रकल्प आपण हातात घेतला तो कोल्हापूरचा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट। वर्ल्ड बँकेचे अनेक अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, आपण वर्तमानपत्रामधून वाचला असेल। मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की वर्ल्ड बँकेनं 2700 कोटी रुपये त्याला मंजूर केले आणि राज्य शासनानं 500 कोटी रुपये मंजूर केले आणि 3200 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आता लवकर सुरू होतोय। 3200 कोटी रुपये मध्ये होणार काय आहे तर इथून पुढच्या काळामध्ये घरात पाणी शिरतं, शेतात पाणी शिरतं, नुकसान होतं। 5-5, 6-6 फूट या ठिकाणी मला वाटतं पाणी घराघरात शिरलं होतं, हे पुढच्या काळामध्ये शिरणार नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा विचार करत सातत्यानं मला आठवतंय शिवसेना प्रमुख त्यावेळी मला वाटते हयात होते, एकदा या ठिकाणी रस्ते करायचं काम सुरू होतं आणि कसबा बावड्याचा 100 फुटीचा हाच आपला IRBचा रोड आणि शेतकऱ्यांचा ऊस कापून टाकला होता रस्त्यावर आणि हा फोटो लागला होता मुंबईच्या सकाळला 6 वाजता। सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तो फोटो सकाळला पाहिला आणि मला बरोबर 6:15 फोन केला आणि म्हटले तुम्ही झोपलाय काय, अशा प्रकारे शेतकऱ्यांचा ऊस कापून टाकला जातो आणि तुम्ही गप का बसता। मी तातडीनं साहेबांना उत्तर दिलं की साहेब या लढ्यामध्ये मी फक्त एकटा लढतोय, बावड्यातल्या शेतकऱ्याची 1 इंच जागा जायला नको यासाठी मी प्रयत्न करतोय, हे मी त्यावेळी उत्तर दिलं होतं। वेळोवेळी या ठिकाणी अनेक गोष्टी असतील, बावड्याच्या सर्व गोष्टी सुखकर व्हाव्यात यासाठी कायम आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची दखल आपण घेतोय। आपल्याला माहित आहे केशवराव भोसले नाट्यगृह असेल, आपल्याला माहित आहे रंकाळ्याची, आता आपण गेला असाल रंकाळ्याचा व्हिडिओ आपण बघितला असाल। रंकाळ्याचा व्हिडिओ ज्या पद्धतीनं आपण बघितलेला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी उद्यान आपल्याला करायचं आहे। रंकाळ्याला आज कोल्हापूरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील नागरिक देखील या ठिकाणी पाहायला येत आहेत। अशाच पद्धतीने या कसबा बावड्यामध्ये राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिक त्या ठिकाणी यायला पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सुशोभीकरण करायचं आहे। रंकाळ्याच्या मध्यभागी आपण म्युझिकल फाउंटन कारंजा 5 करोड रुपयाचा कारंजा त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे। पुढच्या काळामध्ये लवकरच हा कारंजा त्या ठिकाणी आपण बसवतोय
आणि हे सगळं होत असताना विकासाच्या कामावर आपण बोलतोय. विकास गेल्या अडीच वर्षामध्ये आपण करून दाखवलेला आहे. विरोधकांना मात्र टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे. अनेक मंत्रिपद अनेकांनी भोगली, अनेकांनी पालकमंत्री पद भोगली. जवळपास 64 वर्षापैकी 50 वर्ष या काँग्रेसनं या राज्यावर राज्य केलं. पण एक लक्षात ठेवा, गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भगिनींसाठी जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली ती पूर्ण या हयातीमध्ये राज्याच्या कुणी आणली नाही आणि 5 महिने यशस्वी चालवली देखील आहे. आणि म्हणून आज ही योजना सुरू असताना विरोधकांच्याकडून आमच्यावर आरोप होतोय की निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार. मी भगिनींना खास करून या ठिकाणी सांगायला आलोय की आम्ही शपथपूर्वक सांगतो, कुठल्याही परिस्थितीत ही योजना आम्ही तुमची बंद होऊ देणार नाही. कारण एक लक्षात घ्या, योजना बंद करायची असती तरी आम्ही चालूच केली नसती. ही एक योजना आम्ही चालू केली नाही आहे. लेक लाडकी योजना आहे, अंत्योदयच्या माध्यमातून आनंदाचा शिधा आम्ही देतोय. भगिनींना आमच्या 50% ST मध्ये मोफत आम्ही भाड्यात सूट दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, बचत गट असतील, आशा वर्कर्स असतील, यांच्या माध्यमातून मोठं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मुलींना देखील उच्च शिक्षणामध्ये मोठी आम्ही सवलत दिलेली आहे. फी आम्ही स्वतः भरतोय, हे शासन भरतोय. अशा प्रकारच्या योजना कधी आल्या नाहीत. ज्येष्ठांसाठी वेगळ्या योजना आहेत, युवकांसाठी लाडका भाऊ म्हणून कौशल्य विकासची योजना आहे, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला सूट मिळालेली आहे. बावड्यातील अनेक शेतकऱ्यांना याची माहिती असेल. सन्मान निधी. आणि म्हणून एकर कमी, मला वाटतं एकरी 60,000 रुपये काहीतरी ती रक्कम दिली जाते. वर्षाला 12,000, एकूण 6,000 केंद्राकडनं आणि 6,000 राज्याकडनं, आणि ती आता 15,000 आपण करतोय. अशा पद्धतीनं पूर्वी योजना नव्हत्या. आणि म्हणून कल्याणकारी योजनांचं राज्य हे आता आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या ठिकाणी भगिनीलाच माहित असते की संसार चालवताना तिला काय अडचणीला सामोरं जावं लागते. आणि म्हणून अशा संसारामध्ये थोडी मदत व्हावी, हा या योजनांचा हेतू होता. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आज आपल्याला माहित आहे, ज्या पद्धतीने मी म्हटलं की काही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत, पण पुढच्या काळामध्ये हद्दवाढ असेल, खंडपीठ असेल, IT पार्क असेल, या सगळ्या गोष्टींसह कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण कोल्हापूर शहर हे सुशोभित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपण या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या भगिनींचे लाडके बंधू एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. अनेक गोष्टीची मी आपल्याला या ठिकाणी माहिती देऊ शकतो, पण बराच वेळ या सभेला झालेला आहे. मी एवढीच नम्र विनंती आपल्याला करायला आलेलो आहे की आपण 2009ला असेल, 2014ला असेल, या ठिकाणी आपली सेवा करण्याची मला संधी दिलेली आहे. मी परत एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की या शहराचा विकास करण्यासाठी आपण मला एकदा आपलं बहुमोल असं मत, 2 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून मला परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.